नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद, जिल्हाधिकारी शंभरकर। कोटगी रोडवरील चिंतामणी अपार्टमेंटमधून 3 लाखांची चोरी। IPL मॅचवर सट्टा, पोलिसांना धक्काबुक्की, एकावर गुन्हा दाखल। पक्षीवनांचं वैभव, चला त्यांचं संवर्धन करू, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं आवाहन। परवडणारी सिनेमागृह उभारण्यासाठी आज शासन पुढाकार घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल। बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसायासाठी अर्ज करण्याचं आवाहन। रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। अर्णव भाजपाचे प्रवक्ते म्हणून भाजप रस्त्यावर, संजय राऊतांचा टोला। फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आवाहन। वळसा हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी कटिबद्ध अतुल भोसले। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 152 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 31,727 वर। सोलापूर शहरात नवीन 33 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 9,723 वर। 12 बलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले। दिवाळीनंतर राज्यातील धार्मिक स्थळं सुरू होण्याची शक्यता, मार्गदर्शक तत्व तयार। अर्णब गोस्वामी यांची क्वारंटाईन सेलमध्ये रवानगी। महाराष्ट्रात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पहिल्यांदाच होतोय पक्षी सप्ताह। भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक। डोनाल्ड ट्रम्प बायडेन समर्थक भिडले, अमेरिकेत तीव्र संघर्षाची चिन्ह, यंत्रणा हाय अलर्टवर। TRP यंत्रणेच्या फेरआढाव्यासाठी समिती, केंद्र सरकारचा निर्णय। पंतप्रधान मोदी आज जगभरातील बड्या उद्योजकांशी साधणार संवाद, टाटा आणि अंबानींचाही सहभाग। मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय, 6व्यांदा अंतिम फेरीत धडक। रोहित शर्माच्या डोक्यावर दुखापतीची टांगती तलवार। अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन बहुमताच्या जवळ। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।